चॅप्टर घेणार आहोत. तर पॅसेज आपण शिकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हमेशा पॅसेज वाचण्याच्या अगोदर आपण काय वाचायचं माहिती आहे? प्रश्न वाचायचा. पॅसेज वाचण्याच्या अगोदर काय वाचायचं? प्रश्न वाचायचा. म्हणजे प्रश्न वाचत असताना अशा प्रकारचे प्रश्न वाचायचं की आपल्याला त्या प्रश्नांचं व्यवस्थित प्रश्न समजलं पाहिजे आणि सगळे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये राहिले पाहिजे. म्हणजे जे करून आपण पॅसेज वाचत असताना त्या प्रश्नांचं आपल्याला काय घडलं पाहिजे? आन्सर घडलं पाहिजे. त्याच्यासाठी अगोदर आपण प्रश्न वाचायचा. आणि पॅसेजचं जे फॉर्मेट आहे, आता बोर्डाला तुम्हाला कशा प्रकारचं पॅसेज विचारलं, तर तुम्हाला बोर्डाला पॅसेज विचारलं ते A1 हे सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन असतात. सिम्पल फॅक्च्युअल A1. त्यानंतर A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल A3 vocabulary. आणि A4 ग्रामर, टेक्स्टुअल ग्रामर असतं. आणि A5 पर्सनल लेसन. तर असं A1, A2, A3, A4 आणि A5 जसं तुम्हाला एकूण पॅसेज 10 मार्कात असते आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क. किती मार्कात असते? 2 मार्क्स प्रत्येक. किती झाले मार्क्स? 10 मार्क्स झाले. तर सिम्पल फॅक्च्युअलमध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. जे आता ट्रू फॉल्स आहे किंवा त्याच्यामध्ये ॲग्री डिसॲग्री आहे, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स आहे. असं तुम्हाला सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट तुम्हाला उत्तर लिहायचं असते. त्याचे मार्क्स कटत नाहीत आणि तुम्ही जर चुकीचे लिहिलेलं मार्क्स पडत सुद्धा नाही. त्याच्यासाठी सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की नाही तुम्हाला एक्झॅक्ट लिहायचं असतं उत्तर. आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन हे सुद्धा 2 मार्कात असते. ते तुम्हाला थोडंसं पॅसेजवर विचार करून लिहायला सांगितलं जाते. त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला काय विचारलं जाते? व्होकॅब्युलरीमध्ये मॅच द वर्ड्स विचारले जाते, म्हणजे आपल्याला हे जोड्या लावायचं असतं का. त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्होकॅब्युलरीमध्ये राईट द मिनिंग ऑफ सिनोनिम्स, अँटोनिम्स, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अशा प्रकारे तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये विचारलं जाते. आणि ग्रामर जे तुम्हाला टेक्स्टुअल ग्रामर आहे, जर क्वेश्चन टॅग असो, चेंज वाईज असो, डायरेक्ट असेल, डिग्री असेल किंवा अनेक कुठल्याही ग्रामरचा भाग, हे 2 मार्कांना. आणि पर्सनल रिस्पॉन्स हे तुम्हाला स्वतः द्यायचं. आपण हे सगळं ॲक्टिव्हिटीज वाचून आपण पॅसेज वाचू. आता पेपरमध्ये तुम्हाला कसं एकूण पेपर किती 80 मार्काचा पेपर असते, त्याच्यामध्ये हे 2 पॅसेज येतात. किती पॅसेज येतात? त्याच्यामध्ये 3 पॅसेज येतात. त्याच्यामध्ये हे 2 टेक्स्टुअल असतात, एक नॉन टेक्स्टुअल असते, अनसीन पॅसेज असतात. आपण हे जे सगळे पॅसेज जर व्यवस्थितरित्या रोजचा एक पॅसेज जर घेऊन आपण अभ्यास करत गेला तर आपल्याला एक्झॅक्ट पेपरमध्ये 10 पैकी 10 मार्क पॅसेजचे पडलेच पाहिजेत. आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्ही अगोदर पॅसेज न वाचता तर अगोदर काय वाचलं पाहिजे? ॲक्टिव्हिटीज वाचलं पाहिजे आणि नंतर पॅसेज वाचलं पाहिजे. जे करून पॅसेज वाचताना तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे उत्तर त्या पॅसेजमध्ये सापडतील. मात्र प्रश्न अशा प्रकारचे वाचायचं की तुमच्या हे डोक्यामध्ये प्रश्न फिट बसले. अंडरस्टँड? तर एकूण किती 10 मार्काचा पॅसेज असतो. किती मार्काचा असते? 10 मार्काचा. तर आज आपण एक पॅसेज शिकणार आहोत. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या पुस्तकामध्ये आणि पुस्तकं उघडूनच बसायचं. ओके. फर्स्ट ओपन युअर बुक अँड लुक ऑन द पेज नंबर 8. My father was a medical professional working for a private company in Ranigans in West Bengal. तर वेस्ट बंगालमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये लेखकाचे वडील एका मेडिकल प्रोफेशनलला, कोणत्या प्रोफेशनला होते? मेडिकल प्रोफेशनल. कंपनी कुठे होती ती? राणीगंज, वेस्ट बंगालमध्ये राणीगंज येते. कुठे होती? राणीगंज. The writer's father was a medical professional in a private company in Bengal, Rani. Understand? The offices of the company were housed in individual bungalows inside a large campus.
आणि त्या कंपनीच्या मोठ्या आवारामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांना वैयक्तिक असं राहण्याची व्यवस्था करून दिलेली होती. काय करून दिलेली होती? राहण्याची व्यवस्था, म्हणजे पर्सनली बंगलोज बांधून दिलेले होते. आणि हाऊस जे आहे ईडी आहे, हाऊस ऍक्च्युली नाव नाही आहे की नाही, बट त्याला ईडी करते लागले, म्हणजे तिथं काय झालं ते काय झालेलं आहे परफॉर्म. आणि इथं काय आहे, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस रेंट इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. म्हणजे कंपनीच्या त्या मोठ्या कॅम्पसमध्ये, मोठ्या आवारामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांना वैयक्तिक असं काय बांधून दिलेलं होतं? बंगलाच बांधून दिलेलं होतं. अंडरस्टँड? द ऑफिसर्स आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि तिथंच त्या कॅम्पसच्या एका कॉर्नरला आवारामध्ये लेखकाला सुद्धा एक तिथं राहण्याची सुविधा करून दिलेली होती. कारण काय करून दिलेली होती? तर लेखकाचे वडील सुद्धा त्या कंपनीमध्ये सेवेत होते ना. द ऑफिसर्स वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि तिथंच एका ऑफिस म्हणजे एक गार्डनच्या कंपाऊंडला लागूनच ऑफिसरचं मंडळ होतं. गार्डनला लागून काय होतं? ऑफिसरचं मंडळ. व्हॉट इज दॅट ॲडजस्टंट मीन्स? ॲडजस्टंट म्हणजे काय आहे? लगत. तर ऑफिसरचं मंडळ कशा लगत होतं? गार्डनच्या कंपाऊंड लगत. कशा लगत होतं? कंपाऊंड. म्हणजे वॉल असते ना कंपाऊंड वॉल, त्याला लागूनच काय होतं? ऑफिसरचं क्लब होतं. क्लब म्हणजे काय मग? मंडळ. मंडळ कुठे होतं? गार्डनच्या भिंतीला लागून मंडळ होतं. कोणाचं मंडळ होतं? ऑफिसर्सचं मंडळ होतं. Compound was luxury with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. आणि तिथं ते कंपनी मधलं जे कंपाऊंड आहे ते हिरव्यागार रंगीबेरंगी फुलांनी आणि मोठ्या मोठ्या झाडांनी सुशोभित केलेलं होतं संपूर्ण ग्राउंड. त्यानंतर द सिझनिंग व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेस ऑफ बर्ड्स. आणि त्या प्रत्येक घरासमोरचे जे मोसमी पालेभाज्या लावलेल्या होते ते पालेभाज्या आणि त्या परिसरामधले मोठे मोठे झाडं जे आहेत ते सतत असं पक्ष्यांना आणि खारी म्हणजे स्क्युरल्सला अट्रॅक्ट करून घेतलेलं होतं. काय करून घेतलेलं होतं? अट्रॅक्ट म्हणजे काय? आकर्षित करून घेतलेलं होतं. कशाला आकर्षित करून घेतलेलं होतं? हां, स्क्युरल्सला आणि बर्ड्सना तिथं आकर्षित करून घेतलेलं होतं. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड and the magnificent is constantly means काय? सतत. तर constantly attract squirrels and many space of birds. तर ते सतत पक्ष्यांना आणि त्या स्क्युरल्सला आपल्याकडे काय करून घेतलेलं होतं? आकर्षित करून घेतलं होतं, अट्रॅक्ट करून घेतलं. A group of langurs had even made their den in a ashwagandha tree nearby. आणि तिथे जवळच एका अश्वत्था ट्रीवर वानरांच्या एक कल्पाने सुद्धा आपलं वास्तव्य निर्माण केलेलं होतं. त्यांनी सुद्धा आपला मुक्काम ठाकलेला होता. कुठे? अश्वत्था ट्री मीन्स पिंपळाचं झाड. कशाच्या झाडावरती? पिंपळाच्या झाडावरती. म्हणजे तिथे जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडावर वानरांनी सुद्धा आपलं वास्तव्य निर्माण केलेलं होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि त्याला जे भाग आहे ते लेखकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणजे त्या लेखकाच्या जीवनाशी किंवा त्यांच्या वास्तव्याशी तिथला जो तो भाग आहे ते काय बनलेला होतं? एक अविभाज्य घटक. समजलं नाही तर एनी प्रॉब्लेम? इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. आणि शनिवारच्या दुपारी घडलेल्या घटनेनं मात्र लेखकाच्या मनावर सखोल परिणाम केला. कसा परिणाम केलेला होता? सखोल. प्रोफाउंड. कसा? प्रोफाउंड इफेक्ट. कसा इफेक्ट? प्रोफाउंड इफेक्ट. म्हणजे कोणाच्या मनावर प्रोफाउंड इफेक्ट केले? लेखकाच्या मनावर त्यांनी प्रोफाउंड इफेक्ट केलेला होता. म्हणजे सखोल असा परिणाम केलेला होता. म्हणजे एखादी जर आता समजा काहीतरी गंभीर गोष्ट घडली तर ती आपल्या मनाला खूप लागते ना. तसंच ते एक शनिवारच्या दुपारी एक अशी घटना घडली की त्या लेखकाच्या ते मनाला लागली, त्याच्या मनावर परिणाम झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज फुल न्यू डायमेन्शन्स टू द वर्ड्स ऑफ गॉड्स क्रिएशन. म्हणजे एक देवाची जे अजब किमिया आहे कोणाची? गॉडची. त्यांच्या
एका अजब किमयाचा पैलू त्या लेखकाच्या प्रवेशाचा उलगडा, अनफोल्डेड. अनफोल्डेड म्हणजे काय? हा. आणि होल न्यू डिमेन्शन्स मीन्स काय? न्यू फॅक्टर, नवीन आयाम. एक नवीन आयामचा त्यांच्या पुढे उलगडा झाला, म्हणजे एक नवीन घटनेचा देवाच्या एका अजब किमयेचा उलगडा त्या लेखकाच्या डोळ्यापुढे झाला. इट वॉज अ फ्यू डेज इनटू द पूजा व्हॅकेशन, आणि ते पूजा व्हॅकेशनच्या सुट्ट्यामध्ये लेखक घरी आलेला होता. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. म्हणजे इतर दुसऱ्या मुलांप्रमाणे लेखकाला सुद्धा ते एका फेस्टिव्ह सीझन मध्ये खास मुलांसाठी प्रकाशित झालेल्या स्टोरी वाचण्याचा संधी तिथं समजून समजलं ना? म्हणजे इतर मुलांप्रमाणे. लाईक म्हणजे काय? सारखे. म्हणजे इतर एनी अदर चाइल्ड, म्हणजे इतर मुलांसारखे लेखकाला सुद्धा पुस्तकामध्ये काय वाचण्याला तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे का नाही? जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइड. हॉलिडेजने काय प्रोव्हाइड केलेलं आहे? अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर टू बिकम इन्ट्रोस्ट इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजे हॉलिडेजने काय प्रोव्हाइड केलेलं आहे की लेखकाला वेगवेगळ्या मॅगझिन्स किंवा वेगवेगळ्या पुस्तकीयमध्ये तल्लीन होण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली आहे. काय प्रोव्हाइड केलेलं आहे? अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केलेली आहे. अपॉर्च्युनिटी त्यांनी दिलेली आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी. तर एक संधी दिलेली आहे. कशाची संधी दिलेली आहे? पुस्तकामध्ये इन्ग्रॉस्ड होण्याची. इन्ग्रॉस्ड मीन्स काय होते? मग्न होणे. म्हणजे काय वाचण्यामध्ये? मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स, जे खास कोणासाठी पब्लिश होते? ते मुलांसाठी पब्लिश होते. ते मुलांसाठी पब्लिश झालेल्या फेस्टिव्ह सीझन्स मध्ये वाचण्यासाठी लेखकांना संधी दिलेली आहे. समजलं? After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap. आणि मनसोक्त जेवण झाल्याच्या नंतर लेखकाचे पालक आणि लेखकाची छोटी बहीण हे दुपारची वाम पुष्टी घेत होते, म्हणजे दुपारची झोप. नॅप म्हणजे काय? दुपारची झोप घेणे. आणि हर्टी मीन्स काय? मनसोक्त. म्हणजे हर्टी लंच झाल्याच्या नंतर, मनसोक्त जेवण झाल्याच्या नंतर ते दुपारची झोप घेत होते. कोण? And I settled down with a storybook. आणि लेखक आपलं कहाणीचं पुस्तक घेऊन बसला. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. आणि ते जे दुपारचे शांत जे वेळ आहे ते एक साहसी स्टोरी वाचण्यासाठी फायदेशीर होते. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. आणि दुपारची जी शांतता मात्र वारंवार लेखकाच्या परिवारांच्या घोरण्याने भंग होत होती. इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊसेस, पॅरोज. आणि त्याच्यानंतर अधूनमधून चिमण्यांचा आवाज येत होता. द हार्श केविंग ऑफ क्रो, द स्टील कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. त्याच्यानंतर कावळ्यांचा ओरडण्याचा कावका आवाज, वरून जाताना घारीचा आवाज. हे सगळे आवाज जे आहेत ते लेखकांना डिस्टर्ब करत होते. काय करत होते? डिस्टर्ब करत होते. श्रील म्हणजे काय? श्रील इंटरमिटेंट, वारंवार. डोंट लुक ऑन युअर नोटबुक, यू ओनली लुक ऑन द बुक. अंडरस्टँड? सो यू क्लोज युअर नोटबुक अँड पुट इनसाइड. ओके. Of kite flying high above the ground. Minutes ticked by. आणि त्याच्यानंतर घडीचे काटे टिक 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 वाजत होते. आय बिकम डीपली ॲस्टोर्बेड इन द बुक. आणि लेखक मात्र पुस्तकामध्ये पूर्णपणे मग्न झालेलं होतं, तल्लीन झालेलं होतं. अंडरस्टँड? तर इथपर्यंत आपला हा तुम्हाला काय समजलं काय?